लय धावतो कसं घेतली हॅलो गाईज, आणि चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आता मी चालू पिसार अड्ड्यात शर्ती ना बघू कोण कोण येतं आहे. आता मी तर एकटाच आहे. तुषारला फोन केला तर तुषार आणि कार्तिक वाटतं जाणार आहे. हरेश आणि सूरज बघू किती वेळ लागतो. आणि मला माझी एकट्याचीच गाडी घेऊन जायला इथं पटापट गाडी पुसतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि एक तुषारची व्हिडिओ आहे उसाटणे अड्ड्यामध्ये मी शूट केली होती. मागचा अड्डा होता तेव्हा. पण ती व्हिडिओ अशी आहे जो पिसार अड्ड्यामध्ये गेला होता ना, पहिला जो अड्डा भरलेला तेव्हा गाडीच विसरलेला, म्हणजे कुठं गाडी टाकलेलं काय माहिती. आणि फर्स्ट टाइम पिसार अड्ड्यामध्ये गेला, पहिल्यांदा पिसार अड्डा भरलेला. तर गाडी कुठे टाकलेली ती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. ती व्हिडिओ बघा. तोपर्यंत मी गाडी पुसून घेतो. त्याला दाखव. आज तो मुलगा बरं चालू गेलं बोल ना. आज तो मुलगा पिसाराच्या अड्ड्यात ठेवलेला. गाडी हरवलेली तो नव्हता. गाडी सगळं हरवलेला. गाडी कुठे ती पण नव्हती माहिती. नवीन आहे रे, नवीन ड्रायव्हर आहे. त्याच्यावर एकदम बघू शकता आमच्या गावातील तुषार ड्रायव्हर, नवीन ड्रायव्हर की करायला घेतलं त्यांनी. पहिली शर्यत हाकलायला घेतली आणि मस्त आता तो प्रसाद देतोय. आपला नंदी त्याला प्रसाद देतोय बघू शकता. अरे घे रे. तर आपली गाडी पुसून झाली. आता जातो तुषारच्या इथं. बघू तुषार आणि कार्तिक निघाले का नाही, किंवा गेले पण असतील, भरोसा नाही. जाऊन बघून येतो. आणि माझ्या फोनमधला बॅलन्स संपलाय. आता रिचार्ज करेल नाक्यावर जाऊन दुकानातून. मग डायरेक्ट पहिला त्यांना बघतो आहेत की नाही. मग डायरेक्ट गाडी घेऊन आपण डायरेक्ट निघू. डायरेक्ट मग तुम्हाला अड्ड्याची इथे भेटतो. बघूया आहे की नाही. पहिला आईसा दोघं गेलेत, कारण की इथं नाही आहे गाडी कार्तिकची. कारण कार्तिक गाडी घेऊन गेले. मला विचारलं दोघं जण गेले. आता मला सुद्धा निघायला लागेल. आता डायरेक्ट तुम्हाला अड्ड्यामध्ये जाऊनच भेटतो. बघू सूरज आणि हरेश भेटतो का रस्त्यामध्ये. कारण त्यांनी मला फोन केला होता, कारण मला इनकमिंग कॉल चालू आहे. मी त्यांना फोन नाही करू शकत. असं आहे. चला डायरेक्ट तिकडेच भेटतो. गाईज आता पोहोचलोय अड्ड्यामध्ये. आणि अड्डा असा आहे की इकडे या बाजूला म्हणजे जी सुट्टी ना नाही, विजयाचा जो आहे म्हणजे इथं झेंडा फडकवतात तिथं चढण आहे, म्हणून बैल इथं येऊन स्लो होतं. पूर्ण चढण आहे बाजूला. आणि इकडे एकदम उतार आहे खालच्या बाजूला. बोल ना. पण आता डोक्यावाला मस्तपैकी थोडा वेळ नाश्ता करतो. म्हणजे जाऊन तुषार बोलतो मी नाही नाश्ता करायला, मीच चालू आहे नाश्ता करायला. कार्तिक सुद्धा नाही. हरेश आणि सूरज त्या बाजूला आहे. आणि थोड्याच वेळात लक्ष्याची शर्यत होणार आहे. आणि ती शर्यत मला बघायची आहे. तर आता मी जातो, पहिला नाश्ता करतो आणि मग तिथं जातो. तोपर्यंत तुषार मला कॉल करणार आहे. बघू आता तुषार करतो की त्याच्या आधी मी येतो. चला पटापट नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला भेटतो मग. लक्षाची शर्यत विन झालेले. मस्तपैकी येऊन बसलोय शेतामध्ये. जरा इकडे काशी वगैरे लावलंय, तिथं बसले. मी तुम्हाला दाखवत नव्हती काशी वगैरे. आणि नंतर एक आमच्या बाजूच्या गावातला म्हणजे
विष्णू शेठ पाटील यांनी पहिली शर्यत जिंकलेली आहे. म्हणजे ती तर व्हिडिओ मला काढायला नाही भेटली, कारण की ती मी जायच्या आधीच झाली होती. असा माझा एक मित्र भेटलेला शर्तीमध्ये, तो सांगत होता. म्हणजे नाश्ता करायला गेलो तेव्हा. आता मस्त वगैरे बसतो, थोडा ऊन आहे, थोडा शांत होऊन देतो उन्हाला, मग जातो. मग परत एकदा विष्णू शेठ पाटील यांची शर्यत आहे, पण ती थोडं उशिराने होईल. पिसर्वे अड्ड्यामध्ये जास्त काय म्हणजे बैलगाड्या आले नव्हते, कारण की मोठे मोठे बैल आहेत ते सर्व घाटावर गेलेत, कारण घाटावर सर्व मोठ्या शर्ती चालू आहेत. आणि आत्ता आपल्या इकडे तर 3 शर्ती चालू आहेत सध्या. एक भिवंडीला कुठे आहे आणि एक कर्जतला कुठे आहे, अशा 3 ठिकाणी शर्ती चालू आहेत. बघू थोड्याच वेळेने तुम्हाला भेटतो, जेव्हा अड्ड्यामध्ये जाईल पुन्हा एकदा डायरेक्ट तिकडेच जाऊन भेटतो. तिथं वरीत घालायला नाही ना दुसरं. बैला एकच राहिले. काही बघू शकता एकामध्ये झाले दोन्ही. चला तर काहीच तुषारने फोन केला, आता थोड्याच वेळात चालू होईल. आता विष्णू शेठ पाटील यांची शर्यत जाऊन तुम्हाला आता तिथंच भेटतो. चला. कसं घेतली आता आम्ही निघालो. कोण सर्जात ना, सर्जाविन पडके कुठला पडलेगावचा विष्णू शेठ पाटील यांचा सर्जाविन झालेला आहे. आता आम्ही निघालो. अजून हरेशचा इकडे मागे आहेत. बघू आता किती वेळ लागतो अजून त्यांना यायला, मग सोबतच निघू आम्ही. आता आम्ही आलो नाश्ता करायला. हरेशने आणले नाश्ता करायला. नाश्ता करायला या इथं सुरत नाश्ता करतो बघा. नाश्ता करून मी तुम्हाला पुन्हा भेटतो. विष्णू शेठ पाटील पडलेगावचा यांनी डबल धमाका म्हणजे 2 राऊंड विन झालेले आहेत. आणि मस्त अशी शर्यत तुम्हाला बघायला भेटणार आहे आज. आणि शर्यत सुद्धा मस्त झाली. 1 साइड आली, 1 साइड. शर्ती संपल्या. आता निघावलं गाडीच्या दिशेने. आणि गाडी इकडे बघा कुठे शेतामध्ये लावले. आणि हे घेतलंय मस्त अंडापाव हर्षला, म्हणजे हरेशच्या पोराला. पटापट गाडी घेतो निघतो. तिथून आता जस्ट पोहोचलाय ना. अवतार बघ असा बेकार झाले एकदम. आणि धूळ पण एवढी होती ना, खूपच. घरी पोहोचलोय आणि आता मस्त फ्रेश वगैरे होतं. डायरेक्ट जाऊन आंघोळच करतो आणि फटाफट जातो फ्रेश वगैरे. तुम्हाला पुन्हा भेटतो.